महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे आहे ते मराठा समाजाचं आहे ते सर्वेक्षण चालू करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण सर्वेक्षण आहे ते गाव खेड्यापासून शहरापर्यंत चालू आहे। मी सध्या वाशीमध्ये आहे आणि वाशीमध्ये घरोघरी जाऊन महानगरपालिकेचे कर्मचारी हे सर्वेक्षण करतायत। याच्यामध्ये साधारण जर आपण पाहिलं तर मराठा समाजाचं जर घर असेल तर प्रश्न आणि उपप्रश्न असे साधारण 200 प्रश्न आहेत ते त्यांना भरावे लागतात। त्यामुळे एका मराठ्याच्या घरामध्ये जर हे प्रश्न भरावे लागत असेल तर या कर्मचाऱ्याला अर्धा ते पाऊण तास लागत आहे आणि जर मराठा समाज सोडून जर इतर कुणाचं घर असेल तर तिथे साधारण 10 ते 15 मिनिटं लागत आहेत। त्यामुळे दिवसाला जर पाहिलं तर कर्मचाऱ्यांकडून फक्त 45 ते 50 घर आहेत ती कंप्लीट केली जात आहे, त्यांचं सर्वेक्षण केलं जात आहे। त्यामुळे नवी मुंबईमध्ये साधारण 3 लाख घर आहेत आणि सध्या 1,500 कर्मचारी आहेत ते घरोघरी जाऊन मराठा समाजाचं आर्थिक मागासलेपण दाखवण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे। त्यामुळे 31 जानेवारीपर्यंतची डेडलाईन आहे, त्या डेडलाईनपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचं या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे आपण पाहतो की किती अवघड हे काम आहे। साधारण 250 प्रश्न विचारले जात आहेत। एका घराला अर्धा ते पाऊण तास लागत असल्यामुळे दिवसभरामध्ये फक्त 40 ते 50 घरांचं सर्वेक्षण पूर्ण होत आहे। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।